अंदाजे 1 महिन्यापासून नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर घसरत आहेत आणि त्यातच अमेरिका, इस्रायल विरुद्ध जे इराण हे जे युद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या सगळ्या अनुषंगाने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत असताना 1,00,000 टन कांदा निर्यात करू अशा पद्धतीची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. आणि याचाच परिणाम नाशिक जिल्ह्यातील मार्केट कमिटीवरती काय जित होऊ शकतो. कांद्याचे दर वाढतील की जे अशाच पद्धतीने राहतील. आपण या सगळ्या संदर्भात विचारूयात. माझ्यासोबत व्यापारी आहेत नाशिक मार्केट कमिटीचे. काल राज्य सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे, 1,00,000 टन कांदा निर्यात करण्याची. दर घसरतायत. खरं तर या घोषणामुळे दर वाढतील असं वाटतंय आपल्याला? निश्चितच सरकार काहीतरी चांगले प्रयत्न करत आहे. परंतु जर बघितलं तर गेल्या 10-12 दिवसापासून युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. त्या दिवसापासून आमचे सर्व कॅन्टेनर JNPT टाकले होते, त्याच्यावरती चार्जेस लावले गेले होते. स्टँडिंग चार्ज लावले होते, शिपिंग चार्जेस वाढले गेले होते, खर्च वाढला गेला होता. कालपासून गव्हर्नमेंटने तिले जे स्टँडिंग चार्जेस होते ते आमचे कमी करून टाकलेले आहे. म्हणजे जेवढे मी पोर्टवरती पोहोचलेले आमचे कॅन्टेनर त्याचा चार्जेस कमी करून टाकला. त्याचप्रमाणे 1,00,000 टनाचे जे त्यांनी एक परवानगी दिली. परंतु ती देताना असं झालं की ते जे स्पॉट आहे ते तिथून दूर असल्यामुळं आणि तिथे ते कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे त्याचा आम्हाला निश्चितच त्याचा खर्च वाढतो. अशा पद्धतीची परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. कांद्याची आवक आत्ता तरी कमी आहेत आणि म्हणूनच कांदा आता सरासरी ₹1,000 हे नाशिक जिल्ह्यामध्ये विकला जातोय. पण कांद्याची आवक जर वाढले तर हे कांद्याचे दर घसरू शकतात. अशा पद्धतीचं भीती व्यापाऱ्यांची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कांदा निर्यात व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. अशा पद्धतीची मागणी व्यापाऱ्यांकडून केला जातोय. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.